पट्ट्यामधील आराम तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामधील हे एक दुष्काळग्रस्त गाव 2018 पासून या ठिकाणी 2018ला वगैरे दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी पाण्याचं जे संकट आलेलं होतं त्यातून आम्हाला असं वाटायचं की पाण्याचं कुठलं तरी एखादं चांगलं काम व्हावं आणि म्हणून आम्ही सतत प्रयत्न करत होतो। त्यानंतर मागच्या वर्षी आमची सेट्रीजच्या लोकांच्या बरोबर मुलाखत झाली। गावकऱ्यांनी सेट्रीज संस्थेला विनंती की आमच्या इथे असा एक खूप मोठा तलाव आहे आणि या तलावाचं जर काम केलं तर पूर्ण गावाला खूप मोठा फायदा होऊ शकतो। सोबतच या गावात अजून एक राऊतखोरी नावाचं तलाव आहे, असे 2 तलाव या गावाने सुचवले। मग सेट्रीज संस्थेनं या ठिकाणी काम करायचं ठरवलं आणि दोन्ही तलावामध्ये काम सुरुवात झालं। त्या तळ्याचं काम जेव्हा चालू झालं तेव्हा त्यांनी लिकेज अगोदर पूर्ण बंद करायचं त्यांनी ठरवलं। दगड त्याचे पिचिंगचे बाजूला केले आणि एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही ते काम करून घेतलं। गावाचा फायदा होणार आहे। शिवाय वर्षभर शेतीला पाणी मिळून पिण्याच्या पाण्याची टंचाई गावाला भासणार नाही, हे निश्चितपणे आम्हाला आता असं जाणवत आहे। पण सेट्रीजनी त्यांना एक त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं काम सेट्रीजने या ठिकाणी केलंय आणि यामुळे गाव खूप आनंदी आहे आणि याचा नक्कीच भविष्यामध्ये या इथल्या शेतकऱ्यांना, ह्या कराटीवासियांना खूप मोठा फायदा होईल। अक्षरशः स्वर्गातून भगीरथांनी जशी गंगा पृथ्वीवर आणली तसे सेट्रीजने आज या तलावाचं इतकं फार मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळं आज हा जलसाठा आपल्याला दिसतो। ज्ञानदेव रचिला पाया तुका झाल्यास कळस, आम्ही पाया घातला पण या कामावर कळस चढवण्याचं काम हे सेट्रीज संस्थेने